जयंत आमटे, राज्याध्यक्ष अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य। बघा, बीड जिल्हा परिषदमध्ये जो बिंदू नामावली संदर्भातचा विषय चालू आहे, विशेषतः मी जे बोलणार आहे ते शिक्षण विभागाशी संबंधित शिक्षकांचा जो बिंदू नामावलीचा विषय आहे त्या विषयापुरतं मर्यादित मी जे काय बोलतोय ते असणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, या 8 ते दिवसापासून आम्ही मागच्या पाहतोय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि बीडचे पालकमंत्री यांनी मंत्रालयात मीटिंग घेऊन शासनाला याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना तथ्य शोधण्याचे आदेश दिल्यापासून तथ्य शोधण्याच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक जातीय रंग देण्याचा, राजकीय रंग देण्याचा एक प्रयत्न केला जातोय। आणि विशेषतः हा जो प्रयत्न आहे हा तथ्याच्या आधारे नाही तर चुकीच्या धारणा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि ह्याच अशा चुकीच्या धारणा महाराष्ट्रासमोर जाऊ नये या दृष्टिकोनातून एक तथ्यात्मक नक्की याच्यावर काय आहे ही एक भूमिका मांडण्यासाठी अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आहोत। बघा, हा जो विषय आहे बिंदू नामावलीचा, पहिली गोष्ट हा राजकीय नाही, दुसरी गोष्ट हा जातीय देखील नाही, परंतु त्याला तसा रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि बीडचा जो बिंदू नामावलीचा विषय आहे तो राज्य लेवलचा सुद्धा नाही, राज्याचे विषय वेगळे, बीडचे विषय वेगळे, परंतु बदराईन दुसऱ्या विषयाशी संबंध जोडून एक वेगळ्या प्रकारची धारणा लोकांची बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। आणि याच्यामधून जातीय तेढ निर्माण होऊ नये या एका भावनेतून आम्ही या ठिकाणी एक तथ्य आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। बघा, 2014 मध्ये त्या ठिकाणी अनियमितपणे बदल्या झाल्यापासून हा विषय त्या ठिकाणी आलेला आणि ह्या बदल्या अनियमिततेने झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी 27 नोव्हेंबर 2015ला शासनाने एक GR काढलेला होता, शासन निर्णय काढला होता शालेय शिक्षण विभागाने। विशेषतः पंकजाताई ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होता त्यांच्याच कार्यकाळात हा शासन निर्णय आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये ज्या 793 पोस्टविषयी ते वारंवार सांगितलं जातं की आम्ही लोकांना समायोजन करण्याचा प्रयत्न केला जातो, तर तोच हा शासन निर्णय आहे। याच्यामध्ये राज्यातील इतर जे अतिरिक्त शिक्षक झाले होते त्यांचं समायोजन करण्यासाठी किंवा सामावून घेण्यासाठी दुसऱ्या जिल्हा परिषदमधील पायाभूत अशा 793 पोस्ट बीडला वर्ग करण्यात आल्या आणि या लोकांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचं त्या ठिकाणी आदेश याच्यामध्ये दिलेले होते। आणि याच शासन निर्णयात असं उल्लेख केला होता की बिंदू नामावलीनुसार जेवढे पद त्या ठिकाणी इथं ऍडजस्ट होतील तेवढे ऍडजस्ट करा, आणि जर याच्यापेक्षा अतिरिक्त जर इथं पद असतील, असे शिक्षक असतील बिंदूनुसार बसत नसतील तर त्यांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदमध्ये परत पाठवा, हे स्पष्टप्रमाणे या शासन निर्णयात वर्ग करण्यात म्हणजे नमूद करण्यात आलेलं आहे। दुसरा गोष्ट, याच्यानंतर आता जी काही एक धारणा बनवण्याचे राज्यभर प्रयत्न केला जातो की हे जातीय आहे किंवा कायद्याच्या विरोधात आहे किंवा अन्यायकारक आहे एका विशिष्ट प्रवर्गावर, तर याच्या संदर्भात देखील बघा या ठिकाणी 2018 मध्ये त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने आदेश दिलेले हे जे लोक आज प्रसारमाध्यमामध्ये भूमिका मांडतायत, सोशल मीडियात मांडतायत, 8 ते 10 दिवसामध्ये एकांगी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, याच्यामध्ये काही तथ्य नाही। याचं कारण काय, हे सगळं जे बोलायचं या लोकांनी कोर्टासमोर सांगून झालेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी आदेश स्पष्टपणे दिलेले आहेत याच्यावर कारवाई करण्याचे। आता ह्या जर पूर्ण अभ्यास केला याचा तर, आणि माझी प्रसारमाध्यमाला देखील विनंती की ह्या सगळ्या गोष्टीचा तथ्यात्मक अभ्यास करून कुणाच्या धारणा लोकांवर लादण्याऐवजी यातले मुद्दे प्रसारमाध्यम लोकांसमोर आणले गेले पाहिजेत। आणि याच अनुषंगाने याच शासन निर्णय याच उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या दरम्यान सुनावणी चालू असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या ज्या मुख्य सचिव होत्या वंदना कृष्णा यांनी याच्यामध्ये शपथपत्र सादर केलेली आहेत। याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे लोक या ठिकाणी अतिरिक्त ठरतील बिंदू नामावलीनुसार तर त्यांना आम्ही मूळ जिल्ह्यात पाठवण्यासाठी युद्ध स्तरावर त्या ठिकाणी कार्यवाही करू। आणि ही युद्ध स्तरावर 2018 मध्ये त्यांचे शपथपत्र आहेत, त्यात त्यांनी ग्रामविकास विभागासोबत मिटिंग घेतलेल्याचा सुद्धा उल्लेख आहे। आणि त्याचसोबत शिक्षण अधिकारी यांच्यासोबत मिटिंग, CEO सोबत मिटिंग, जी कार्यवाही झाली सगळं उल्लेख ह्या कोर्ट मॅटरमध्ये आहे, आदेशात आहे। आणि त्यानुसार जे सगळं झालंय कायद्यानुसार त्यानुसार कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही 2017 पासून सातत्यानं मागणी करतोय, अनेक आंदोलनं देखील केली, परंतु याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं आज तागायत आज 2023 आलं तरी याच्यामध्ये ही बिंदू नामावलीतली नियमितता दूर झाली नाही। आता याचा नक्की परिणाम काय होतो या बिंदू नामावलीतील अनियमितचा, जर याचा आपण विचार केला, याचा देखील आकडेवारी आहे।
बघा, ज्या ठिकाणी ओबीसी करून सांगितलं जात आहे की ओबीसीवर अन्याय होतोय, तर वस्तुस्थिती याच्या पूर्णपणे वेगळी आहे. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर ओबीसीच्या बीड जिल्हा परिषदमध्ये 231 जागा रिक्त आहेत, अतिरिक्त नाही. आणि ह्या एनटी प्रवर्गातले जे लोक आहेत ते जवळपास 671 लोक त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत. आणि बघा, याच्यामध्ये ओबीसी 231, SC 221 आणि ST 221 आणि SCच्या 47 जागा रिक्त आहेत. आणि जवळपास 2009 नंतर जवळपास 15 ते 16 वर्ष झालं बीडमध्ये एकही भरती केलेली नाही. म्हणजे SC, ST, OBC यांच्या प्रचंड प्रमाणात जागा रिक्त असून देखील यांना न भरती केली जाते. आणि बिंदू नामनुसार, आरक्षण धोरणानुसार ज्या त्या प्रवर्गाची भरती होणं अपेक्षित आहे, हे बीडमध्ये काहीच न करता जे अनियमित लोक आहे त्यांना या ठिकाणी संरक्षण दिलं जाते. आणि हे अनियमिततेला संरक्षण देण्याऐवजी नियमानुसार जी उचित करावी आहे, शासनाच्या नियमानुसार करावी, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे करावी, हीच आमची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे. आता तो चार्ट दाखवला, या चार्टमध्ये जे अतिरिक्त झालेले आहेत ते अतिरिक्त झालेल्यांची संख्या कोणती आहे आणि हे अतिरिक्त झाल्यामुळं नेमका याच्यामुळं कुठल्या प्रवर्गावरती अन्याय होतो आणि तो कशा पद्धतीने? बघा, याच्यामध्ये जर विचार केला, बघा हा चार्ट आहे, बघा याच्यामध्ये आणि अतिरिक्तचा विचार केला तर जवळपास 97 पोस्ट त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत. म्हणजे मंजूर 229 असताना 326 त्या ठिकाणी अनियमितपणे बदल्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परत NTB इथं 12 अतिरिक्त दाखवले आहेत, परंतु NTBचा एवढा विषय नाही, जवळपास त्यांचं समायोजन झालेलं आहे. NTB प्रत्यक्षात नाही, परंतु NTCचा विचार केला तर इथं 105 लोक या बिंदू नामवलीनुसार त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत. आणि NTDचा जर एकट्या विचार केला तर 448 म्हणजेच जवळपास 70 ते 80% एकाच प्रवर्गाचे त्या ठिकाणी लोक आहेत. आणि त्याच्यामुळं जे अनियमिततेने आलेले लोक आहेत ते जर बाहेर गेले नाही किंवा त्याच्यावर कारवाई नाही झालं तर आपण पाहू शकता अनुसूचित जाती जवळपास 47 पोस्ट आहेत. या 47 लोकांवर आत्ताच्या भरतीमध्ये जर ह्या जागा दिल्या असत्या तर 47 बांधव नोकरीला लागले असते SC मधले. STचा विचार केला तर 221 जागा एकट्या बीड जिल्हा परिषदमध्ये आहेत. 221 लोकांना ह्या नोकऱ्या नाकारल्या गेल्या. त्याशिवाय जर OBCचा विचार केला तर 231 जागा फक्त OBC आणि सगळ्यात जास्त OBCच्या जागा आहेत. आणि OBCवर सगळ्यात मोठा नाही. मी स्वतः OBC प्रवर्गातून येतो, मी स्वतः शिक्षक भरतीच्या सेकंड फेजमध्ये सुद्धा एक्झाम दिलेली आहे. आज जर मला इथं आमच्या जागा दिल्या असत्या OBCच्या इथं तर या ठिकाणी 231 आमचे बांधव OBC बांधव या ठिकाणी आले असते. आणि हे आम्हाला न दिल्यामुळं आज आम्ही भरतीपासून वंचित आहोत आणि आमचे बांधव देखील या ठिकाणी भरतीपासून दूर गेलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड अन्याय केला जातो. आणि जे लोक अतिरिक्त आहेत तेच OBCची भूमिका म्हणून OBCवरच अन्याय करण्याचं या ठिकाणी काम करत आहेत. मात्र यामध्ये काही जे बिंदू आहेत त्या बिंदूवरती जाणीवपूर्वक, जसं की वसती शाळा शिक्षकांची नियुक्ती करत असताना एकाच बिंदूवरती अनेक जणांना टाकलं. यांची मूळ नियुक्ती ही खुल्या प्रवर्गातून आहे, त्यांना NTD जो बिंदू आहे त्या बिंदूवरती टाकलं गेलं, अशी देखील आरोप प्रत्यारोप नाही. आरोप प्रत्यारोप हे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे की जो उमेदवार आहे, बघा 2014चा शासन निर्णय आहे. आणि वसती शाळेची नियुक्ती देताना जर बघा एकदाच द्यायच्या होत्या आणि जागा रिक्त नसताना त्यावेळेस द्यायच्या होत्या. जर त्याची नियुक्ती देताना प्रथम तर त्याच्या मूळ प्रवर्गात नियुक्ती द्यावी असं स्पष्ट आहे. मूळ प्रवर्गात आदेश नसेल आणि ओपनमध्ये जर रिक्त असतील तर ओपनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात, फक्त तात्पुरत्या स्वरूपात उल्लेख होता. आणि ओपनमध्ये ही जागा रिक्त नसेल तर त्या ठिकाणी त्याला शून्य बिंदू तयार करण्यात आलेला होता आणि शून्य बिंदूवर या नियुक्त्या देण्यात आल्या. आणि त्यावेळेस मध्ये या प्रवर्गात जागा नसल्यामुळे या बहुतांश शून्य बिंदूवर आहेत या नियुक्त्या. यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, परंतु हे एक चुकीचं धारणा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातोय. मात्र नेमका हे अन्याय कुणावरती व्हायला लागला आणि कशा पद्धतीने नेमकं हे अतिरिक्त का झाले, याचं मूळ कारण काय? बघा, हे अतिरिक्त जर विचार केला तर याच्यामध्ये 2014 मध्ये अनियमित बदल्या झाल्या. आणि याच्यामध्ये शासनाने जे त्यावेळेचे जावळेकर नावाचे CEO होते यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई केली. माननीय मंत्री महोदयांनी देखील त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई केली, फक्त केली, पण जे अनियमिततेने आले त्या लोकांवर त्यांना परत पाठवण्याचं काम केलं नाही. आणि त्याच्यामुळं हे बाकीच्या मागासवर्गावर प्रचंड अन्याय होतोय. त्यांचे बिंदू वापरले जाते, जे की आरक्षण धोरण आहे. कशासाठी ठरवलं आरक्षण धोरण? प्रत्येकाला बिंदू का वाटून दिले? तर हे सगळे बिंदू वाटून दिलेले असताना देखील त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळत नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आता जे मराठा आरक्षण आलं, EWS आरक्षण आलं, हे जागा अतिरिक्त असल्यामुळं एकही जागा या प्रवर्गाला जाऊ शकत नाही. त्याचं कारण जोपर्यंत
एकूण जागा अतिरिक्त आहेत तोपर्यंत इथं एकही नियुक्ती दिली जाऊ शकत नाही किंवा त्यांना स्थान मिळू शकत नाही. म्हणून मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारण्याचं काम सुद्धा ह्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर कालच पत्रकार परिषद झाली या संदर्भात PJD प्रवर्गातील काही लोक होते त्यांनी पत्रकार परिषद म्हटलं की मूळ नियुक्ती ज्यांना खुल्या प्रवर्गातून मिळाली त्यांना देखील आता राजकीय दबावापाठी किंवा कुठलं आडनाव बघून विशिष्ट कॅटेगरीमध्ये टाकलं जाते आणि त्या आकडेवारीच्या सहाय्याने हे शिक्षक अतिरिक्त आहेत असं दाखवलं जातं. याबद्दल तुमचं काय म्हणणं? अगदी बरोबर. खूप सुंदर असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे. विशेषतः बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर असेल तर त्यांनी पुरावे द्यावे, 2 मिनिटात होऊ शकतं. जर याच्यामध्ये जर असे पुरावे असतील आणि असं तर हे खूप गंभीर असेल, हे खूप गंभीर आरोप आहेत आणि हे आरोप करण्याच्या गोष्टी नाही. हा, हे आरोप करण्याच्या गोष्टी नाही. त्याच्यावर त्यांनी पत्र द्यायला पाहिजे संबंधित यंत्रणेला आणि कारवाई करायला सांगा. आरोप म्हणजे हे दिलं पाहिजे. उलट याच्या विरोध परिस्थिती बघा, माझ्याकडे पुरावे, आम्ही पुराव्याविषयी बोलतो. हे जवळपास 306 असे लोक आहेत ज्यांची निवड मागास प्रवर्गात आहे आणि त्यांना ओपनवर टाकले. आम्ही याच्या संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला. यांचे पुरावे घ्या आणि यांचे जे बिंदू त्या बिंदूवर दाखवण्यात यावं. आणि विशेष म्हणजे बदली पोर्टलवर सुद्धा यांची सगळ्यांची माहिती आहे. असे 306 लोक आहेत. आम्ही शोधून काढले एक की ते स्वतः म्हणतात आम्ही मागासवर्गीय आणि शासनाने त्यांना दाखवलंय, ओपनवर दाखवलंय, जे की नियमबाह्य पद्धतीने. हे उलट केलेलं आहे. कारण की या लोकांना जे अतिरिक्त लोक होते, जे काल पत्रकार परिषद घेणारे समाजसुधारक वगैरे वेगवेगळे आलेले होते, तर त्यांनी हे विचार लक्षात विषय घेणं गरजेचं आहे. अतिरिक्त लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला गेला आणि उलट ते ओपनमध्ये टाकण्यात आले आणि लोकांना त्या वेळेस वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता. होणाऱ्या कार्यवाहीतून बऱ्याच लोकांना ओपनमध्ये टाकून या सगळ्या प्रकाराला ब्रेकमध्ये हा जो प्रकार झाला, कुठल्या कॅटेगरीचे अतिरिक्त झाले, कुठल्या कॅटेगरीवर अन्याय झाला, हे सगळं कोणामुळे झालं, कोणाच्या कार्यकाळात झालं आणि जर त्या काळात झालं असेल तर त्यांच्यावर कारवाईसाठी तुमची काय भूमिका असेल? बघा, हे कोणाच्या कार्यकाळात झालं, काय कार्यकाळात झालं, हे प्रशासनानं शोधण्याचा विषय आहे. प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करायची, जोही दोष असेल. काल मी ते ऐकलं तुमची पत्रकार परिषद बी, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केलेले होते की बाबा आमच्याकडे पुरावे आहेत वगैरे. आणि माझं जाहीर उलट चांगली गोष्ट आहे, यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी गुन्हे दाखल करावे. जर कोणताही मोठा नेता असू दे, त्याला पैसे दिलेले जर पुरावे असतील तर इथं पत्रकार परिषद बोलता कामा नाही, त्यांनी जाहीर करावे. फक्त त्याच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवावरच परत गुन्हे दाखल होणार नाहीत ही बी काळजी घ्यावी लागेल. नाहीतर पुरावे देताना पहिला गुन्हा जर शिक्षकांनी जर पैसे दिले तर पहिला दोषी शिक्षक येईल. आणि जर असेल तर त्यांच्यावर देखील शिक्षक जरी असतील, कोणताही असो, कोणत्याही कॅटेगरीचा असो, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कोणता राजकीय नेता असेल, त्यांनी पैसे घेऊन जर हे काम केलं असेल तर त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे. आणि हे जे सांगताय की हे पुरावे, याला माननीय SP साहेबांनी रिकॉग्नाइज करण्याची गरज आहे. ह्याच्यातलं हे जर स्पष्टपणे बोलतात, एवढी भूमिका मांडतात, लोकांनी पैसे दिले आमच्याकडे पुरावे, शासनाने त्यांच्या पोलीस प्रशासनाने त्यांचे जबाब घ्यावेत. कोण आहेत, कोण शिक्षकाकडे पुरावे आहेत, कोण शिक्षक सहभागी, ते सुद्धा त्याची सुद्धा दखल प्रशासनाने घ्यावी. त्याच्यावर देखील कारवाई करेल. जोही राजकीय असेल, कोणीही असू द्या, काहीही न बघता आमची राजकीय कोणतीही भूमिका नाही. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्हाला ह्या बिंदुनामावली प्रवर्गानुसार जे असेल आमचे पद त्या ठिकाणी रिक्त करून द्यावेत. जे नियमाने असेल ते करा. आमची याच्यापेक्षा कोणावर अन्याय करा अशी कोणतीही भूमिका याच्यामध्ये नाही. 2014ला जी अनियमितता झाली त्यामध्ये कुठल्या एका विशिष्ट प्रवर्गाचे शिक्षक बदलून आले की सगळ्याच प्रवर्गाचे बदलून आले? नाही बघा, 2014 मध्ये जी अनियमितता झाली याच्यामध्ये सर्व प्रवर्गाच्या बदल्या झाल्या. पण अनियमितता कशाला म्हणतो आपण? एखाद्या कॅटेगरीच्या पोस्ट रिक्त आहे आणि त्यांनी अर्ज केला आणि त्या रिक्त असल्यामुळं त्यांना जर बदली दिली तर तो नियमितपणे आला. कारण की रिक्त पोस्टवर तुम्ही आलाय, परंतु एखाद्या प्रवर्गाची एका पोस्ट नाही आणि तुम्ही 500-700 बदल्या देताय. आता जर इथं बघितलं NTD प्रवर्गाच्या पोस्ट जे 153 आहेत मंजूर, त्यावेळेस 153 मंजूर आहेत आणि 700-800 पद आणणं म्हणजे हे आरक्षण धोरणाचं किती उल्लंघन आहे. याच्यावर किती मोठी कारवाई व्हायला पाहिजे. पूर्ण राज्याने हे लक्षात घ्यायला पाहिजे की जर असं होत असेल, हे करणारे कोण आहेत, करा नाही यांच्यावर कारवाई. का होत नाही कारवाई? केली पाहिजे. आणि म्हणून हे ज्या प्रवर्गामध्ये पोस्ट नसताना अतिरिक्त आले ते अनियमित आहेत. बाकीचे आले ते बदलीने आले आणि ते त्यांच्या रिक्त जागा असल्यामुळे रिक्त पदावर आले. त्यांचं समायोजन झालं. हा, म्हणजे त्यांच्या रिक्त पदावरच त्यांना बदली भेटली ना, अधिकृत झाली त्यांची बदली. ती कोणत्या प्रकारे झाली तो नंतरचा संशोधनाचा विषय झाला. पण त्यांची बदली ही नियमित झाली.
मात्र तुम्ही आता राज्याचे तुम्ही पदाधिकारी म्हणून सांगितलं, फक्त बीड जिल्ह्यात एवढं होतं का इतर ठिकाणी नाही का झालं? नाही. पालघरमध्ये तर जवळपास 2000च्या आसपास अतिरिक्त तिथं. हा बी खूप छान प्रश्न आहे. बघा कशी सरमिसळ करण्याचा प्रयत्न केला जातोय वेगवेगळ्या विषयांचा. पालघरचा विषय, ठाणेचा विषय, नाशिकचा विषय, हे 3 उल्लेख काल आले, तर हे पूर्णपणे विषय वेगळे आहेत. हे जे आहे पालघर, ठाणे, नाशिक असे 13 जिल्हे आहेत, जे तिथे आदिवासी क्षेत्र बहुल जिल्हे आहेत. आणि आदिवासी क्षेत्रासाठी शासनानं राज्यपालांनी एक वेगळी अधिसूचना काढली. आदिवासींच्या हक्काचं संरक्षण होण्यासाठी त्यांना असणाऱ्या कायद्याचा अधिकाराचा वापर करून काढली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे की जिथं 50% पेक्षा जे गाव आदिवासी आहे, 50% पेक्षा अतिरिक्त आदिवासी आहेत, तिथं 100% जागा क्लास 3 आणि क्लास 4च्या यांनी फक्त आदिवासींना राखीव ठेवलेल्या आहेत. आणि अशी बिंदू नामवली बदलल्यामुळं अगोदर जे कार्यरत होते फक्त ते बिंदू नामवलीत दिसत आहे. आणि कोणत्याही जिल्हा परिषदमध्ये सुरुवातीपासून कार्यरत आहे, परंतु पद कमी झाल्यामुळे जर तो अतिरिक्त असेल आणि तो बीडमधला जरी असेल, जुना असेल, तर त्याच्यावर आम्ही म्हणत नाही. अनियमिततेने जो आलाय त्याच्यावर कारवाई करा. तो बीडचा असेल तर त्याला कुठं पाठवणार आहे तुम्ही पहिल्यापासूनच? फक्त दुसरी गोष्ट काय असते, हे समायोजन करून घेता येणार नाही हे एक सांगतायत. आणि पालघरचाही जो विषय आहे 2000 सांगितलं, याच्यामुळे ते अतिरिक्त आहे ते की प्रत्यक्षपणे असं अनियमितता करून बदली करून कोणीही त्याच्यामध्ये आलेला नाही. त्याच्यामुळे ही सरमिसळ अजिबात होत नाही याची. मात्र फक्त बीड जिल्ह्यातच बिंदू नावावले गोंधळ झाला का राज्यात इतर सगळ्या नाही? बघा बीडवरतीच असं लक्ष का नाही? बघा याच्यामध्ये बीडमध्ये जो विषय आहे, बघा NT प्रवर्गाचे लोक इथं जास्त आहेत. आणि याच्यामध्ये त्या काळात 2014च्या काळामध्ये आजपर्यंत देखील एक अशी टोळी कार्यरत आहे की बिंदू नामावली बदलण्याचं काम करते. त्यांचे काही लोक सुद्धा मागच्या एका पत्रकार परिषद नाही पण मीटिंगमध्ये सुद्धा होते. तर ह्या लोकांनी काय केलेलं आहे, बाबा NT प्रवर्गाचा आहे, त्यांना माहिती आपली बदलीच होत नाही, अनेक वेळेस थकून गेले, त्यांना सांगायचं आम्ही तुमच्या जागा करून देतो, आम्हाला एवढे पैसे दे. असं त्या ठिकाणी मागच्या काळात काही काम झालेलं. आणि काय करायचं तर मागासवर्गीय एखादा जुना असेल, या प्रवर्गात बदल्या होत नाही. आता साहजिक आहे, शिक्षकाची बिचाऱ्यांची धारणा आहे आपली बदली होत असेल तर 5-50 हजार गेले तर गेले, असं कदाचित त्यावेळेस झालेलं आहे. असं काही लोकांच्या त्या तक्रारी आहेत. आणि या लोकांनी काय केलं, मग प्रशासनाकडे जायचं, त्यांच्यावर दबाव आणायचा, तुमच्यावर अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करू. आता सुद्धा एक टोळी की जे बिंदू नामावलीत काम करतायत, बिंदू नामावली संदर्भातलं किंवा राज्याचे सुद्धा अधिकारी, यांच्यावर आम्ही अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करू का? आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही काम करत नाही, पुरावे काहीच द्यायचे नाही. परंतु आमची जी धारणा आहे, धारणेच्या आधारे तुम्ही जर कार्य केलं नाही तर आम्ही अॅट्रॉसिटीचे सुद्धा त्यांनी केसेस त्या ठिकाणी फाईल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही टोळी पैसे घेऊन काम करत आहे लोकांकडून. आणि याला सुद्धा रिकॉग्नाइज करण्याची गरज आहे. हे कसं काम करतायत, यांना पैसे कुठून येत आहेत का, काय येत आहे का, हे सुद्धा प्रशासनाने शोधण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळं पहिली गोष्ट घोटाळा येतोय. आणि ह्याच लोकांनी बीडमध्ये ज्या लोकांना यायचं होतं मोठ्या प्रमाणात असल्यामुळं याचा आधार घेतला, बीडमध्ये काही बिंदू बदलण्याचा प्रयत्न केला. कारण की ते अभ्यास करत होते त्यावेळेस, त्यांना थोडी नॉलेज होतं बिंदू नामावलीत काय असतं काय नाही. आणि ह्याचा गैरवापर करून त्यावेळेस हे बीडमध्ये जास्त प्रमाणात केलं. आणि त्याला साथ हे जवळकर त्यावेळेचे CEO वगैरे होते, जे प्रशासन होतं त्यांची मिळाली दुर्दैवानं. आणि हे मोठ्या प्रमाणात एक रॅकेट झालं त्या ठिकाणी. सर एक विषय आहे ज्याबद्दल तुम्ही आता पालघरचा विषय केला. पालघरमध्ये आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे तिथं आदिवासींना पदरिक्त ठेवले जाते. तसं बीडमध्ये बंजारा समाज पण मोठ्या प्रमाणात आहे ना. मग बंजारा समाजाचे लोक जर इथे येत असतील लोकसंख्येच्या तुलनेमध्ये, तर मग त्यात गैर काय? जर त्यांच्या इथं आरक्षणामध्ये जर त्यांचा 2-2.5% दाखवला जात असेल, पण इथं जर बंजारा बहुल समाज आहे या ठिकाणी, तर तशा पद्धतीनं बिंदू नामावलीमध्ये बदल नाही करायला पाहिजे का? मग नाही, अगदी चुकीचा विषय आहे. त्यांचं जे आहे त्यांचा कायदा बनलेला आहे, कायदा बनला आहे. आणि कायद्यानुसार त्यांना आणि इथून पुढच्या भरतीत भेटणार आहे ते जोपर्यंत ते पदरिक्त होणार नाहीत, आता लगेच त्यांची तेवढ्या पदाची भरती होणार नाही. जरी ते बिंदू नामावलीत अतिरिक्त दाखवले, ते मूळ तिथंच राहणार आहेत, त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही. जेव्हा जसजसे रिटायर होतील हळूहळू ते टप्प्याटप्प्याने ती भरती त्यांची होणार आहे. आणि तो सुद्धा कायदा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले गेलेले. आणि त्याच्यामुळं आदिवासी विभागातली सगळी भरती सुद्धा झालेली नाही, सगळ्याला स्टे लागलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना बदल करावा लागणार. दुसरी गोष्ट, बीडमध्ये वंजारी समाज जर जास्त असेल तर ही जे धोरण आलेलं आहे आरक्षणाचं धोरण पूर्ण राज्याचं आलेलं आहे पहिली गोष्ट. आणि हे जिल्हा कॅडर असतं, हे राज्य कॅडर नाही आपलं. जिल्हा कॅडरमध्ये तुम्हाला 2% आरक्षण दिलं जातं, प्रत्येक समूहाला तेवढंच आरक्षण दिलं जातं. आणि त्याच्यामुळं बिंदू नामावली जर तुमची जागा एक बी रिक्त असेल तरच एक बदली होऊ शकते. जागा रिक्त नसताना तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या देऊ शकत नाही, म्हणून ती अनियमित आहे. कायम करण्याचं काम कोणी केलं? बघा कायम ते आज बी नाहीतच, फक्त ते वाचवण्याचं काम आहे, वाचवण्याचं काम केलं. कारण की तुम्हाला सांगितलं ना 27 नोव्हेंबर 2015चा शासन निर्णय आणि कोर्ट आदेश याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय हे कायम त्यांना करू शकत नाही. ज्या बिंदू नामावल्या मंजूर झाल्या त्यांना इथं कायम ठेवून या बिंदूवर स्थान देऊन ह्या सगळ्या अनियमित आहेत.
अनियमित होतात, कारण की आयुक्तांनी जे बिंदुनामावली मंजूर करतात यांनी कोर्ट आदेशाला विचार केला पाहिजे. 27 नोव्हेंबर 2015च्या शासन निर्णयाचा विचार केला पाहिजे, नंतरच बिंदुनामावली नियमित केली पाहिजे. कसे काय आयुक्त साहेब बिंदुनामावली मंजूर करतात, ज्या की स्पष्ट शासनाने सुद्धा सांगितलंय, आदेश दिलेले आहेत प्रशासनाला की यांना बाहेर पाठवा, मूळ जिल्ह्यात युद्ध स्तरावर कार्यवाही करून पाठवा, आणि त्याच्यानंतर बिंदुनामावली ती लागू होईल ना. बिंदुनामावलीच होऊ शकत नाही, परंतु हे राजकीय दबावातून ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मात्र हे 2014ला याच्या बदलाची प्रक्रिया झाली. आता 2024ला हे बिंदुनामावली समोर काढण्याचं कारण काय? याच्या अगोदर होते त्याचं कारणच आहे, आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करतोय, गप्प नाही. तुम्ही बघितलं असेल, अनेक लोकांना माहिती असेल, आम्ही वारंवार या ठिकाणी जिल्हा परिषद समोर उपोषण केलं, कलेक्टर ऑफिस समोर आंदोलनं केले. आम्ही हा प्रश्न फार मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो शकतो, परंतु येथील जी राजकीय ताकद आहे ती अनियमित लोकांच्या सोबत राहील. आणि विशेष म्हणजे ही जी अनियमितता आहे, ह्या अनियमिततेमुळे एनटी प्रवर्गाचं सुद्धा खूप मोठं नुकसान आहे. तो एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, कारण की एनटीडी असो की जे एनटी मधले सगळे असू द्या, फक्त हा जो मुद्दा आहे तो निमित्ता वाज अनियमितता आहे. निमित्ताच्या विरोधात अनियमितता. बघा, ज्यांना बदलीनं आता बीडमध्ये यायचंय, एनटीडी प्रवर्गातला आहे, त्याला यायचंय, आज तो येऊ शकत नाही. कारण का? अनियमितपणे घेतलेले लोक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, आज तो येऊ शकत नाही. जर ह्या लोकांना मूळ जिल्ह्यात पाठवलं, जो नियमित येणार आहे त्या ठिकाणी तो नियमितचा शिक्षक त्या पदावर येऊ शकणार आहे, त्यांच्या बदल्या नाकारल्या गेल्या. आणि या संदर्भात एनटीडीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक माझ्या संपर्कात आहेत वैयक्तिक. ते सांगतात, सर तुम्ही काहीतरी करा, आम्ही बोलू शकत नाही, आमच्या लोकांविरोधात रोष निर्माण होतो किंवा एक आक्रमक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक लोक आहेत की जे सांगतात, सर हे गेल्याशिवाय आमच्या बदल्या होऊ शकत नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती ओपन मध्ये लागलेले एनटीडीचे सगळ्यांचा प्रयोग, आणि ओपन हा कोणत्या एकाची महालपत्ता नाही, सगळ्यांचा प्रयोग आहे ना, सगळ्याला सामावून घेणारा प्रवर्ग आहे. मग ओपनला फक्त एका विशिष्ट समाजाशी का जोडत आहे तुम्ही? अगोदर आरक्षण नव्हतं फक्त एका समाजाला, म्हणून त्यांचा प्रवर्ग होत नाही, तो सगळ्यांच्या नियुक्त्या आहेत ओपन मध्ये आज देखील. आणि ओपन मधील एनटीडीच्या लोकांच्या ओपन मधल्या नियुक्त्या नाकारल्या गेलेल्या आहेत, आणि त्यांच्या मूळ प्रवर्गातल्या सुद्धा ज्यांना नियमिततेने बदल्या पाहिजे अशा हजारो शिक्षक आणखी बाहेर आहेत. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, जे अनियमित आहे त्यांना बाहेर काढा, आणि नियमिततेने जे येतात त्यांना येऊ द्या. आपण अशा पद्धतीने इतर कुठल्या जिल्ह्यात अशा पद्धतीने कुठल्या प्रवर्गाचे अतिरिक्त शिक्षक आहेत का? नाही, आणि ते जर असतील तर त्याविरोधात तुमची नाही. बघा, अतिरिक्तचे दोन विषय, अनियमिततेने बदल्या करून तुम्ही आणल्यामुळे अतिरिक्त झालेले, आणि बघा संच मान्यता कमी झाल्यामुळं काय होतं, विद्यार्थी संख्या कमी झाली. आता संच मान्यतेचे निकष बदलले शासनाने मोठ्या प्रमाणात. एक शाळेला कुंठित करण्याचं काम केलं, शिक्षक कमी करायचे, कारण की शासनाला खर्च करायचा नाही शिक्षणावर. अशा स्वरूपाचं जे धोरण आहे त्या धोरणांतर्गत चुकीचे मेसेज पसरून आणि एक चुकीच्या पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीने शालेय शिक्षणाला, गरिबाच्या शिक्षणाला अन्यायकारक असा शासन निर्णय काढला 15 मार्च 2024ला, आणि संच मान्यता मोठ्या प्रमाणात शिक्षकाची पदे कमी करायचं काम केलं. आणि याच्यामुळे जर कमी पदं झाली तर तिथं एखाद्या प्रवर्गाच्या अतिरिक्त होऊ शकतात. हे कारण वेगळे, पण अनियमित तुमच्याकडे रिक्तच नसताना तुम्ही दुसरे कोण आणून लागताय, जे की अनियमित आहे. आणि हे अनियमित असल्यामुळे शासनाने आणि कोर्टाने सुद्धा, शासनाने सुद्धा स्वतः आदेश दिलेले आहेत. विशेषतः पंकजताई मंत्री असतानाच हे शासन निर्णय आलेला आहे. जे 793 पोस्ट आहेत का आणलेल्या त्यांनी, त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की बिंदुनामावली जेवढे अतिरिक्त होतात. आता बघा, एनटीडीचे 793 पोस्ट आहेत, जवळपास 793 मध्ये 800 ग्रहित, 8 2 16 15 ते 16 फक्त एनटीडीचे लोक ह्यात ऍडजस्ट होऊ शकतात, जास्त नाही. कारण की बिंदुनामावलीनुसार त्याचा विचार करावा लागेल तुम्हाला. असे समायोजित करताच येत नाहीत, ते पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र सर, आपण जर बघितलं तर जो एखादा एनटीडी प्रवर्गातील आहे आणि त्याने खुल्या वर्गात कॉम्पिटिशन केलं आणि तो खुल्या प्रवर्गातून जॉईन झाला, त्याची मूळ नियुक्ती जर खुल्या प्रवर्गात असेल, आणि आता बिंदुनामावलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सुधारणा करताय, बदल करताय, त्यावेळेस जर तो फक्त एनटीडी प्रवर्गातला आहे म्हणून परत त्याला एनटीडी बिंदूवरती टाकायचं, हे कितपत योग्य नाही? हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर असं कुठं झालं असेल तर, आणि मी खात्रीने सांगतो असं नाही झालेलं, आणि त्याचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला दाखवले. 306 लोकांची यादी सुद्धा आहे माझ्याकडे की उलट झालेलं आहे. ओपनचे नसताना ओपनवर टाकले गेलेले. आणि जर एखादा असेल बी बाय चान्स चुकीनं किंवा कोणी मुद्दामून केला असेल, त्यांनी पुरावे द्यावेत आणि बदलून घ्यावेत ना. पुराव्यावर बोलावं. निसत सोशल मीडियात येऊन समाज माध्यमांसमोर चुकीच्या धारणा बनवण्यापेक्षा ऑन दी स्पॉट तुम्ही तथ्यावर बोला. तथ्य असेल त्याच्यावर करा, आम्ही मदत करू. तसं जर असेल, यादी द्या माझ्याकडे, माझा जाहीर आव्हान आहे, माझ्याकडे यादी द्या, मी स्वतः त्यांना त्यांच्या प्रवर्ग आणि पुरावे द्या. ओरिजिनल जर पुरावे असतील पुरावे द्या. का शासन करत नाही आपण बघू ना, त्याच्यावर शासनाला करावं लागेल ना. 2-3 वर्षापूर्वी जिल्हा परिषद बोगस अमाऊंट सर्टिफिकेट घेऊन काही शिक्षकांनी बदल्या बिल्डा करून घेतले होते किंवा बिल्डा थांबून गेले. त्यानंतर एक समिती बसून सगळ्यांचे डॉक्युमेंट चेक करण्यात, चाचणी करण्यात आली. त्याच्यात अनेक शिक्षक बोगस निघाले, बोगस सर्टिफिकेट.
अशाच प्रकारची एक समिती तयार करून निश्चित करायला पाहिजे. 100% बघा, ते बोगसचं सुद्धा त्याच्या सुद्धामध्ये सुद्धा आम्ही पत्र दिलेले होते शासनाला, यांची तपासणी करा. जर बोगस कोणी काम करत असेल आणि विशेषतः शिक्षक वर्गाने बोगसपणा करण्यापासून स्वतःला दूर ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण की एक समाजात आदराने आपल्याकडे पाहिलं जाते, जातीयता करण्यापासून स्वतःला दूर ठेवणं गरजेचं आहे. कारण की एका कोणत्या तरी प्रवर्गावर एका नजरेने पाहण्यापेक्षा एक तुम्ही मुद्द्याच्या आधारे भांडा, तुमचा जर मुद्दा असेल त्याच्या आधारे भांडा, पण जातीयता म्हणून भांडू नका किंवा हे बोगसपणा कोणाचा त्याला साथ देऊ नका. हेच त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये समिती आताही विभागीय आयुक्ताची त्या ठिकाणी गठीत झालेली आहे, त्यांचं काम सुरू आहे. आणि विशेष म्हणजे मला जे कळलं, कालच्याही पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की सीईओ साहेब त्या ठिकाणी रजेवर गेले. आश्चर्याची गोष्ट आहे. चौकशी चालू असताना जर सीईओ रजेवर जात असतील, याचा जी आमची धारणा बनते त्याच्यानुसार, आम्हाला तथ्य माहीत नाही, आणखी सांगतो, कारण की त्यांच्या वैयक्तिक कारण असू शकते, पण आमच्या धारणेनुसार बीडमध्ये राजकीय प्रेशर आणण्याचं काम केलं जातं अधिकाऱ्यावर. आणि याच्यामुळं खूप राजकीय प्रेशर आलं की काय आणि त्याच्यामुळे गेलं काय याचं सुद्धा स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. आणि जर असं होत असेल, विशेषतः उपमुख्यमंत्री इथले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, त्यांच्याकडे विषय असताना जर एखाद्या सीओ सारख्या महत्वाच्या अधिकाऱ्याला जर रजेवर जावं लागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी खूप गंभीर बाब आहे. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात पूर्ण लक्ष घालण्याची गरज आहे की हे का होत आहे आणि यांना संरक्षण देण्याची गरज आहे. आणि जर बीडमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना हे काम होत नसेल तर अजितदादाला आमचं आव्हान आहे, पुण्यातले तुमचे जे विश्वासातले अधिकारी, विश्वासातले म्हणण्यापेक्षा जे कायद्यानं काम करणारे अधिकारी आहेत, पुन्हा ते महाराष्ट्रातले कुठालेही आणा आणि जे खरंच कोणाच्याही दबावाला न जुमानता काम करणार आहेत अशा ह्याच्याकडून चौकशी करा. त्यात जर एनटीडीचे कोणाचं अनियमितता झाली असेल त्याही दूर करा. आमचं असं अजिबात नाही म्हणणं की एनटीडीवाल्याला हे म्हणजे त्यांच्या एका प्रवर्गाविरुद्ध करा. जर असतील त्यांनी पुरावे द्यावेत आणि त्या अनियमितता सुद्धा दूर करावे. उद्या शिक्षकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री भेट घेणार, जे काही मागण्या संदर्भात काही वरिष्ठांची भेट घेणार नाही. बघा, ह्या शिष्टमंडळाचं मला समजलं, त्याच्यामुळेच मी आज पत्रकार परिषद घेतली, कारण की चुकीचा संदेश देण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न केला जातोय. आता कुणाला भेटायचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, परंतु माझं शासनाला आव्हान आहे की भावनिक होऊन हा निर्णय आपल्याला घेता येणार नाही, कारण की हा कायद्याचा निर्णय, दुसऱ्या समाजावर आरक्षण धोरणाचं पूर्णपणे उल्लंघन करणारा हा निर्णय. आणि त्याच्यामुळं शासनानं आमच्या सुद्धा बाजू या ठिकाणी त्या ठिकाणी विचारात घ्यावा, ह्या अनियमितता विचारात घ्याव्यात आणि सर्व प्रवर्गाला न्याय द्यावा. आणि जर या लोकांना तुम्हाला वाचवायचं असेल, 700-800 2% 153 लोक होत आहेत, 700-800 म्हणजे किती प्रमाणात ते 600 लोकांना जर अतिरिक्त तुम्हाला जर सामावून घ्यायचं असेल तर 2% तेवढ्या मोठ्या प्रमाणात पदं बीडमध्ये त्यांनी सगळ्या प्रवर्गाला द्यावीत. 2% जर त्यांना 600 देतील तर बाकीच्या प्रवर्गाला तुम्हाला 15-20 हजार पदं बाहेर जिल्ह्यातून आणा. जसं 793 आणले तुम्ही, आणा 15-20 हजार पदं सगळ्याला घ्या. आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला त्या लोकांविषयी काही नाही, पण ते नियमाने करा. सगळ्या प्रवर्गाच्या तेवढ्या जागा वाढवा ना मग त्या प्रमाणात. आमचं काही म्हणणं नाही. जर शासनाला ती असेल आणि मंत्री महोदयाची अखत्यारीतली ती बाब असेल तर त्यांनी अवश्य याचा विचार करावा की 15-20 हजार कल्याण होईल, इथल्या शाळांचं कल्याण होईल. एका शाळेत जिथं 2 पोस्ट आहेत तिथं 5-5, 10 शिक्षक देता येतील. प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2 शिक्षक किंवा 2 विद्यार्थ्यामागे 1-1 शिक्षक, कल्याण होईल. शिक्षकाचं बी बीडच्या गुणवत्ता बी मोठ्या प्रमाणात सुधारेल. पण शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी सगळी अनियमितता असताना तिथं शिक्षण मंत्री, तिथं सगळे जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणार नेमके एवढे 10 वर्षापासून झोपा काढत होते. नाही, हाच संशोधनाचा विषय. विशेष म्हणजे आम्ही फार मुख्यमंत्र्यापर्यंत या 10 वर्षापासून या संदर्भात पाठपुरावा करतोय, परंतु या ठिकाणी बीडमधला विषय एक राजकीय असल्यामुळं, एखाद्या विशिष्ट मंत्र्याचा विषय असल्यामुळं तो विषय त्यांच्याकडे सोपवला जातो, दुसरे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि हे जे वातावरण आहे हेच पूर्णपणे चुकीचं आणि हे बदलण्याची गरज आहे. सर, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इकडं शिक्षकांचा प्रश्न, तर दुसरा जे आहे ते बीड जिल्ह्याची शाळा आहे, पटसंख्येचा प्रश्न मोठा निर्माण झाला. पटसंख्या जी आहे त्या पटसंख्या कमी झाली, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे तिथले शिक्षक देखील त्या ठिकाणी कमी केले जातात. त्याच्यावर काय बघा, जर पटसंख्या कमी झाली आणि शासन निर्णयानुसार जर तिथं पद उडत असेल तर ते नियमानुसार झालं, परंतु आता 15 मार्चच्या शासन निर्णयाचा मी तुम्हाला उल्लेख केला, संच मान्यतेचे निकषच बदलून तुम्ही शिक्षक कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर आम्ही आवाहन केले. मी परवा दिवशी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की बाबा या ठिकाणी 15 मार्चचा जो शासन निर्णय तो त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा, कारण की याच्यामुळे गोरगरिबांच्या शाळा बंद पडण्याचा त्या ठिकाणी मोठा प्रयत्न केला जातोय. आणि विशेषतः याच्यामध्ये काही लोक त्या ठिकाणी शिक्षकावर चुकीचे आरोप करतायत, म्हणजे शिक्षण क्षेत्र बदनाम करायचं आणि त्या ठिकाणी असे शासनाला जे लादायचंय गोरगरिबाच्या शाळा
बंद पाडण्यासाठी काही लोकांचं जे काम चालू असतं की इथं खर्च होऊ नये आणि लोकांनी शिक्षण विकत घेतलं जावं हे विचार करणारे जो एक प्रवाह असतोय त्यानुसार या शाळा बंद करण्याचं सुद्धा काम केलं जातं. महत्त्वाचा विषय म्हणजे एकीकडं जी पटसंख्या आहे कमी होती, दुसरीकडं त्या ठिकाणी शिक्षण जे आहे ते चांगल्या दर्जाचं मिळत नाही असे देखील त्या ठिकाणी आरोप केले जातात. काय वाटतं? नाही बघा, शिक्षण हे चांगल्या गुणवत्तेचं दिलं जावं याच्यासाठी देखील आम्ही शासनासोबत वारंवार प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये जे शिक्षकावर जे काम अनियमिततेने लादले जात आहेत बघा, शाळेत शिकवण्यापेक्षा इतरच एका क्लर्कला जेवढे कामं नाहीत, 2 शिक्षकी शाळा असते जवळपास 70 ते 80% महाराष्ट्रातल्या शाळा 2 शिक्षकी शाळा आहेत. त्याच्यामध्ये एका क्लर्कला जिल्हा परिषदच्या जेवढं काम नाही तेवढं काम एका शिक्षकाला, एका कॉम्प्युटर ऑपरेटरला काम नाही तेवढं ऑनलाईनचे काम शिक्षकावर लादले गेलेले आहेत, BLOचे काम आहेत. बाकी अशा जर कामाची यादी केली आणि जे तुमच्या मिटिंग घ्यायच्यात शिक्षकावरती अतिरिक्त कामाचा ताण आहे. पण आपला विषय आहे बिंदू नामावली संदर्भातला. आता तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी करताय, ते मुख्यमंत्र्याला भेटायला चालले, पुढचा जो प्रवर्ग आहे तो. त्यानंतर आता तुम्ही नेमकी तुमची पुढची काय भूमिका असणार? त्यांनी रस्त्यावरती लढाई लढण्याचं देखील सांगितलंय आणि विशेष हा सगळा प्रकार घडत असताना त्यांनी संदीप क्षीरसागर, सुरेश घस आणि तत्कालीन जे काही त्यांचे पदाधिकारी होते त्यांची देखील नावं होती आणि यांच्या कालावधीमध्ये त्यांनी भरमसाठ पैसे घेतले आणि अशा पद्धतीचा घोटाळा केला असा देखील आरोप केला जातोय. तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणणं आहे थोडक्यात? बघा, राजकीय आम्हाला याच्यामध्ये विषय राजकीय बनवायचा नाही. आम्ही कोणत्याही एका प्रवर्गावर पहिली गोष्ट बोलत नाही आणि जर याच्यामध्ये जर कुणी पैसे घेतले असतील त्यांच्यावर कारवाई करावी. पहिली गोष्ट प्रशासन आहे, शासन आहे, यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. जर चुकीच्या शिक्षकांना कोणी लुटत असेल त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि कोणी शिक्षक जर पैसे देऊन जर हे काम करून घेत असेल त्यांच्यावर सुद्धा नियमाने ती कार्यवाही होणारच आहे कारवाई करायला गेल्यानंतर. पहिली गोष्ट. भूमिका काय आता बघा, याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी शासनासोबत सुद्धा आम्ही सुद्धा हे लोक जात आहेत, आम्ही देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, त्या ठिकाणी आमची भूमिका मांडू. त्याशिवाय आणि हे करूनही ही कार्यवाही जर रोखली गेली तर आम्ही जो कोर्टाचे आदेश आलेले आहेत याला देखील अवमाननाची त्या ठिकाणी केसेस आम्ही दाखल करू. याच्यामध्ये विशेषतः आपल्या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या त्यांनी हे रोखण्याचं काम केलेलं असल्यामुळं आम्ही थोडा विचार करतो की आम्ही जर याला अवमानना केली तर पूर्ण एक मंत्रिमंडळाची अवमानना होईल. विशेषतः आपल्या पंकजाताईंनी सुद्धा याच्यामध्ये थोडाफार हस्तक्षेप केला असल्यामुळं आपले लोक जास्त बदनाम होऊ नये म्हणून आम्ही संयमानं हे कसं होईल कोर्टामध्ये हे जास्त विषय लांबण्यापेक्षा सहजतेने, कारण की कार्यवाही तर करावीच लागणार आहे नियमानुसार, परंतु कोणावर आरोप प्रत्यारोप करून ती कार्यवाही होण्यापेक्षा कसं सहज ती कार्यवाही होईल ह्याच्यावर आमचं पहिलं प्राधान्य असेल. नियमानं नाही झाली तर शेवटी आमच्याकडे पर्याय नसेल, आम्हाला कोर्टात जावं लागेल, अवमाननाचं दाखल करावं लागेल आणि त्याच्यामध्ये मग असं होऊ शकतं की मोठमोठे अधिकारी आपले सुद्धा राजकीय नेते सुद्धा त्याच्या कक्षेमध्ये येऊ शकतात आणि शासन सुद्धा त्याच्यामध्ये बदनाम होऊ शकतं.